पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये सुरक्षा दलानं कारवाई तीव्र केली आहे। सुरक्षा दलानं आणखी 3 दहशतवाद्यांची घरं उद्ध्वस्त करत आत्तापर्यंत 10 दहशतवाद्यांची घरं जमीनदोस्त केली आहेत। शोपियामध्ये सक्रिय दहशतवादी अदनान शफीदारचं घर जमीनदोस्त करण्यात आलं आहे। त्यापूर्वी पुलवामामधील मुरवान इथे जैश ए मोहम्मदचा दहशतवादी संघटनेचा सक्रिय दहशतवादी अहसान उल हकचं घर देखील पाडलं। सुरक्षा दलाचे जवान पहलगाम हल्ल्यातील दहशतवादी आदिल हुसेन ठोकर आणि आसिफ शेखच्या घरांमध्ये तपास करत असताना तिथे असलेल्या स्फोटकांचा स्फोट आणि ही घरं जमीनदोस्त झाली। दक्षिण काश्मीरमधल्या पुलवामा, कुलगाम आणि शोपिया जिल्ह्यांमध्ये ही कारवाई करण्यात आली। पुलवामाच्या मुरान इथे दहशतवादी एहसान पुल हक शेख, कुलगामच्या मटलहमा इथं झाकीर अहमद गणिया आणि शोपियाच्या चोटीपोरा इथे दहशतवादी शाहिद अहमद यांचं घर स्फोटकांनी उद्ध्वस्त करण्यात आलं। पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलानं काश्मीर खोऱ्यातील कानाकोपऱ्यात शोध मोहीम तीव्र केली आहे आणि 14 स्थानिक दहशतवाद्यांची यादी जारी केली आहे। यात 20 ते 40 वर्षांच्या दहशतवाद्यांचा समावेश आहे। हे दहशतवादी परदेशी दहशतवाद्यांना रसद पुरवण्याचे काम करीत आहेत। पहलगाम हल्ल्याप्रकरणी जम्मू काश्मीर पोलिसांनी आतापर्यंत 175 संशयितांची चौकशी केली आहे।